हाय स्वीटी. हे तुझ्या गाडीचे कागदपत्र, नवीन गाडीचे. थँक्स डार्लिंग. गाडी आवडली की नाही? आणि हे पेट्रोलसाठी किती आहेत? असतील 5-25 लॅक्स. अगं 1000 लाख कुठून आणणार मी? का तुझी बँक आहे की? दॅट्स ग्रेट. नवीन गाडी घेऊनच मनजीत सिंगला भेटायला जाते. तुला माहितीये तो नवीन पिक्चर काढतोय. हे मी तुझ्या बरोबर आलं तर चालेल ना? डार्लिंग आय एम सो सॉरी. आज नाही जमणार. तुला मी कुठेतरी ड्रॉप करू ऑन द वे प्लीज? ओके ॲज यू से. तर शॅल वी मूव? या. नॉटी. चल. तुझ्या आईने आपण भेटायचं नाही असं असं बजावलं? हो, आणि एकमेकांना पत्र देखील लिहायची नाहीत परीक्षा होईपर्यंत. ऐक, कसं होणार मग? कठीण आहे. बघ ना, तू सांग ना काहीतरी. मी काय सांगणार? तुझ्या आईने बजावलं तेव्हा तूच ना विचारायचंस तिला. काय? हेच आपण लपून भेटलं तर चालणार आहे का? तुला सिरियसली कधीच बोलता नाही येत का रे? सिरियसलीच बोलतोय मी, मस्करी नाही करत आहे. आणि मला न भेटल्याशिवाय तुला चालणार असेल ना, तर याचा अर्थ तुझं माझ्यावर खरं प्रेम नाहीच आहे. खोटं प्रेम करतेस तू माझ्यावर. अरे उन्नी, उन्नी. साहेब मी तुम्हाला पहिल्यांदा हॉटेलमध्ये का आणलं ते सांगतो. हा साफ खो दे ना. सर आपण घे ना. सर तुम्हाला चौधरी साहेब माहिती असतील, ज्यांच्यावर फ्रॉडचा आरोप होता. हो. अर्थात तो खरा होता, म्हणजे खरं त्यांनी फ्रॉड केला होता. पण त्यावेळी मी त्यांना भिंगारडे वकिलांची ओळख करून दिली होती. भिंगारडे आपला एकदम जानी दोस्त बरं का. भांडायला खणखणीत. नाही आपण हे भिंगारडे वकील थोडेसे पैसे जास्त घेतो पण हरकत नाही ना. पण माझ्या बाबतीत? हो तेच तर सांगतोय. अहो दोषी माणसाला तो सोडू शकतो, तर तुमच्यासारख्या निर्दोष माणसाला सोडवलंच की. हा नाही मी म्हणतो आपण भिंगारडे वकिलांनाच आपलं वकीलपत्र देऊया. एक मिनिट, सस्पेन्शन ऑर्डर आली तरच जायचं ना? हो हो. समजा नाहीच आली तर? तरी सर मी काय म्हणतो की टू बी ऑन द सेफर साईड आपण आधीच जायला काय हरकत आहे? म्हणजे समजा उद्या कोर्टात केस उभी राहिलीच तर आपला स्टँड पक्का असेल ना. सर मी तुम्हाला लिहून देतो, हा भिंगारडे वकील भर कोर्टामध्ये बँक अधिकाऱ्यांची पॅन्ट खळखळून ओली करतो की नाही बघा. कोर्टात पॅन्ट खळखळून ओली करणं म्हणजे जरा जास्तच होईल नाही का? काय झालं? तेलाची नाही ग, तुपाची. आले ग आले. तुला नाही ग आले. फोन ठेवून आले. थांब जरा. काय वहिनी? अय्या भडसावळे भाऊजी, या ना या ना. त्याचं काय झालं, जरा फोनवर बोलत होते ना त्यामुळे जरा. तुमचा फोन अजून चालू आहे वाटतं. नाही तुम्हाला पाणी आणते ना. राहू दे राहू दे, तुमचा फोन होऊ दे. हॅलो. हा नलू. हो अगं भडसावळे भाऊजी आलेत. अगं कोण म्हणून काय विचारतेस? आमची रमा आहे ना. हा तिचे सासरे. हा भाऊसाहेब टेम्पर. ते बँकेत काम करतात ना. अण्णासाहेब आहेत का घरात? सॉरी. हा नलू, मी तुला नंतर फोन करते. हा
अण्णासाहेब आहेत ना? बायका किती बोलतात नाही फोनवर. हो ना. अण्णासाहेब आहेत ना, आहेत. हां. अहो काय झालं तुम्हाला माहितीये ना, ते केमिस्ट असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत. हां. तर त्यांची होती काल अॅन्युअल जनरल मीटिंग, म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा. हां? किती वाजतात ना त्या सभेला तुम्हाला माहितीये ना, म्हणजे रात्री 11:30-12 वाजतात हो. आणि मग ते जागरण मला नाही सहन होतो, मी नाही जागत बसत, इतका वेळ त्यांची वाट नाही बघत मी. हो ना, उगाच जागरण होतं. अहो जागरण पत्करलं हो एक वेळ, हं? पण त्यामुळे काय होतं माहितीये का, माझं बीपी वाढतं. हं? वाढतं म्हणजे किती वाढतं त्याला काही सुमारच नाही. त्यामुळे मी ठरवले रात्री 10ला झोपायचं, नियम केलाय अगदी. नियम करायलाच हवे प्रकृतीसाठी. अण्णासाहेब अण्णासाहेबांचे नियमच वेगळे हो. त्यांच्या नियमाबद्दल नाही बोलत आहे मी. अण्णासाहेबांकडे माझं फार महत्वाचं काम आहे. हा महत्वाचं काम आहे तर ते केल्याशिवाय राहणार नाहीत. हा तर मी काय सांगत होते, हा जागरणाचं यांचा एक मित्र आहे माहितीये का, तोही केमिस्टच आहे, मोठं दुकान आहे त्याचं तिकडे डेक्कनवर. तो यांचा पुतळा आहे बघा तो. अण्णासाहेब कर्व्यांचा पुतळा राहिला हिंगण्याला हो. त्यांच्या पुतळ्याबद्दल नाही बोलत आहे मी. एक सेकंद, मी जरा गडबडीत आहे. अण्णासाहेब झोपले असतील तर अहो ते कितीही वाजता झोपले ना तरी सकाळी 6 वाजता उठतात कोंबड्यासारखे. ते उठले असतील तर त्यांना जरा निरोप देता का, मी आलोय म्हणून. त्याचं काय आहे असू द्या हो. हे बघा, त्यांना फक्त निरोप द्या. अतिशय महत्वाच्या आणि खाजगी कामासाठी आलोय मी. अरे तुम्ही केव्हा आलात? खूप म्हणजे खूपच वेळ झालाय हो. अर्जंट आणि खाजगी तेवढं सांगतो आणि निघतो. तुम्ही जरा आत जाऊन चहा ठेवा. अहो पण ते म्हणाले त्यांना पाणी सुद्धा नको आहे. मग तुम्ही नुसत्याच आत जा, त्यांना काही खाजगी बोलायचं आहे. तुमचं बोलणं झालं की सांगा, मी येते बोलायला जागरणाविषयी. चला ना, या बसा. नाही, आता बसत नाही. तुम्हाला केमकरांची काही हकीकत समजली? नाही बुवा, कशाबद्दल आहे? बँकेकडून त्यांची सस्पेन्शन ऑर्डर निघते. काय? हो, फार मोठा फ्रॉड आहे. अर्थात केमकरांचा त्यात हात नाहीये, पण कुणीतरी त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतलाय. वास्तवाचं आणि त्यांचं कधी नातं जमलंच नाही ना. अहो, एन्क्वायरी स्क्वॉडनं त्यांच्या समक्ष लेजर्स फाईल्स तपासलेत, खोदून प्रश्न विचारलेत त्यांना, आणि आता ही ऑर्डर निघतीये. दुर्दैव हे आहे की केमकरांना प्रकरणाचं गांभीर्यच कळलेलं नाहीये. ते असेच गाफील राहिले तर कदाचित त्यांची नोकरी जाण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा तुम्ही आता त्यांची प्रत्यक्ष भेट घ्या, त्यांच्याशी सविस्तर बोला, या प्रकरणाचं गांभीर्य त्यांना समजावून सांगा. नाहीतर भयंकर परिस्थिती उद्भवणार आहे. आता काही करू शकाल तर तुम्हीच. निघतो मी, उशीर झालाय. हां. चोरून ऐकायची वाईट खोड आहे तुम्हाला. निदान अर्धा तास तरी चालेल आता हे. चालू द्या. तुमचं हे होईपर्यंत मी 4-5 फोन करतो. ते झालं की मला सांगा.